तर मंडळी बऱ्याच दिवसातून आज व्लॉग बनवतोय आणि आज चाललो आहे म्हणजे शेतावर लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या करायला. कारण लॉकडाऊनपासून सगळ्यांनाच एक गोष्ट समजली की आयुष्याचा काही आपल्या भरोसा नाही आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदात जगा आणि आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिलीसोबत घालवा. आणि लॉकडाऊनपासून आम्ही आमची म्हणजे फॅमिली मग ते वर्षातून 2-3 वेळा का होईना पण एकत्र येतो आणि एकत्र वेळ घालवतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा आपण रेसिपी दाखवणार आहोत आगरी पद्धतीच्या. तर चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आमच्याकडे ह्याला मामोटा बोलतात. या सीझनला आता वालाच्या शेंगा होतात. त्या पोपटी लावण्यासाठी जो पाला उपयोग केला जातो त्याचं झाड आहे. असली बघा. तर मंडळी हे वाल आहे बघा. वालाच्या शेंगा अजून तयार व्हायच्या अगोदरच खराब झाल्या बघा. म्हणजे यावर्षी बऱ्याच जणांना शेंगा खायलाच भेटल्या नाही. आणि पाऊस शेवटपर्यंत पडत होता. गरज नसेल तेव्हा पण पडला आणि सगळी वाट लावून गेला. त्याच्यामुळं वाट लागली सगळी. शेंगा खायला भेटायच्या अगोदरच खराब होऊन गेल्या बरेच. चवळीच्या शेंगासुद्धा पाऊस असतो खराब झालेले आहेत. तर मंडळी ही पिकलेली कारली आहेत. ही सुद्धा बाजारात विकली जातात. तर मंडळी कोकणात शिमग्याची तयारी झाली त्याचा एक नजारा. तर मंडळी हा डॅम आहे. म्हणजे पावसाला जेव्हा संपतो तेव्हा पाणी अडवलं जातो आणि ह्या पाण्यावरच सर्व भाजीपाला लावला जातो. पाहू शकता जिकडे तिकडे तुम्हाला असे भाजीचे मलेच दिसतील. इकडे मंडळी पाहू शकता त्या बाजूला सुद्धा भाजीपाला लोकांनी लावलेला आहे. म्हणजे त्या बाजूला दुर्शेत गाव आहे, त्या बाजूला खरुशी. तर मध्ये नदी. तरी बघा एवढी संध्याकाळ झाली तरी अजून लोक म्हणजे शेतावरून येत आहेत. खरं सांगायचं झालं तर आमच्याकडची लोक ही खूप मेहनती आहेत. म्हणजे कंटिन्यू सीझन बाय सीझन काम चालूच असतो. आता हा सीझन संपत नाही तेव्हा पावसाच्या भाजीपाल्याची तयारी होईल, परत भात शेतीची तयारी होईल. म्हणजे काही ना काही हा काम चालूच. मित्रांनो आता प्रश्न पडला असेल की हे असं का लावलं आहे साड्यांचं कुंपण. तर येण्या जाणाऱ्याची नजर नाही लागायला पाहिजे म्हणून असं हा कुंपण घातलं होतं. उशिरा आपण आलो. उजेड असताना आलो असतो तर अजून चांगलं क्लायमेट बघायला भेटलं असतं. एकदम शांतता आहे इथं. मनाला असं प्रसन्न करण्यासारखं वातावरण आहे. गावापासून आपण बरेच लांब आलेलो आहोत. आकाशात एकदम लाली अशी पसरलेली आहे आणि चंद्र सुद्धा निघालेला आहे. पाहू शकता. तर बाकी मंडळी अगोदरच आली होती, त्यांनी सुरुवात केलेली बघा. पाहू शकता. कलिंगड आहेत मंडळी, पण साईज काय याची मोठी झाली नाही.
वा. या अशा तांबऱ्या भरायला पाहिजे शिंगा हिरव्या बरोबर एवढ्या लागेल त्या वासावरनं समजतं गावठी काय आता याचा रामाकण ढाकडायचा काय ठेवला इथे ठेवला खरं तर आपला लेट काम झाला त्याच्यामुळं काही व्यवस्थित आपल्याला बघायला भेटणार नाही आणि तसं पण आपण लेटच झालेलो आहोत कारण आता फेब्रुवारी एंडिंग आली त्याच्यामुळं बहुतेक भाजीपाला असं संपण्याच्या मार्गावर म्हणजे आमच्याकडे त्याला बोलतात धंदा होऊ लागला म्हणजे संपत आला टोमॅटो आहेत बघा हे आहेत आणि बाकी भाजी बघा म्हणजे शिराली वगैरे आहे ती पूर्ण रोपात मरून गेलेले आहेत म्हणजे एंडिंग आले आता हा वाडा बघा म्हणजे एकदम मन शांत करणारं वातावरण असं वाटतं एकदम कसलीच कटकट नाही काहीच नाही फक्त पक्ष्यांचा आवाज आणि वाऱ्याचा खलखलाट एवढाच बाकी काय नाही एकदम प्रसन्न वातावरण तर मंडळी जेवणापासून सगळीच तुम्हाला आता इथे तयारी दिसणार आहे हे फंटूस मच्छी आहे काके आहे तो मुंडी पाहिजे भेजा हा मुंडी हा भेजा हा मंडळी मटण आहे जेवणासाठी आणलेलं आहे पण चला तर मग शेंगा तर आपल्या तयार झालेत पोपटीपेक्षा अशा उकडलेल्या शेंगा खायला एकदम भारीच वाटतात फ्राय नाव आहे तिकडे खाडींच्या सिडकी साईडला जायला कटलं बोलतात तुला बिया कालं मासं तिकडं माझ्या तर मंडळी पाहू शकता भेजा फ्राय आणि मुंडी फ्रायची आपली तयारी चालू आहे एकदम जोरात बटन तुकडे फुट्टान करा या जास्त तेल झालं फुट्टान शिवडा मच्छीला पण लागेल अशी चव असते पद्धत मच्छी खाऊन जेवायला बसलो झाली 8 9 2 दिवस 3 पत्रावली कारल्या घरा शिवण्यनी सायरानी दिसलेले तर मंडळी आता परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये